8:52 म्हणजे 9 वाजलेले आहेत आणि 9 वाजता आता कात्रज बोगदा आपण क्रॉस करतोय. त्याच्यानंतर नदी येईल, नदी आली की झालं, आपण पोहोचलो साताऱ्यामध्ये. शिरवळ नंतर डायरेक्ट सातारा. GTA चा गेम खेळल्यासारखा वाटतोय, आवाज येतोय, मस्त वाटतंय. बोगद्यामध्ये पण काही लोकांना थांबायचं असतं. आता एक जण पाठीमागे थांबला होता आणि ओव्हरटेक पण करायचं असतं या लोकांना. पेशन्स नसतो 1-2 मिनिटाचा पण. एवढी काय घाय आहे बोगद्यामध्ये, तरी जाऊ दे व्यवस्थित सगळ्यांना. आता मी पण लेन चेंज केली, पण बघून व्यवस्थित आरामशीर सिग्नल देऊ. अंधारातून उजेडात आलो, सकाळ झाली. स्पेस ट्रॅव्हलिंग करून आलो, त्याच्यामुळे असं वाटतंय आता की आधी रात्र होती, आता लगेच 1 मिनिटाच्या आतच सकाळ झाली. ISS इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये होतो. रेंज रोव्हरची रेंज गेली वाटतं, म्हणून तिला दुसऱ्या गाडीवरून यावं लागतंय. तरी पण काय चालवतोय स्पीड मध्ये तो. कुणाला वजन कमी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा या नंबरवरती. वजन कमी करावं, वजन वाढवा. अच्छा, वाढवायचं पण आहे. हा ठीक आहे, मग मी कॉन्टॅक्ट करतो सर तुम्हाला. MS12 आहे काय तुम्ही? 12चं म्हणजे पुण्याचे. सर सर मला वजन कमी करायचं, सॉरी वजन वाढवायचं आहे मला सर. आतमध्ये बसलेले अतिशय मायासारखेच कुपोषित बालक वाटतंय, पण गाडीवरती तर लिहिलेलं आहे वजन वाढवा. कसं काय? शिंदेवाडी आली. शिंदेवाडी दादरला पण आहे, दादरच्या इथे चित्र टॉकीच्या इथे. ही शिंदेवाडी इकडे आली. शिंदेवाडी ससेवाडी, इकडे ससे आहेत वाटतं भरपूर. हा, तर मी आता कात्रजच्या टनल पासून कॅमेरा सुरू केले. म्हणजे सुरू काय, मी माउंट पण नव्हता केला आधी. कात्रजच्या टनलच्या थोडस आधी मी माउंट केला तो, आणि सुरू पण तेव्हाच केला. कारण का तोच रूट आहे, सेम मी रेकॉर्ड केला आहे. बोर होतो तोच दाखवायला आणि बघायला पण. म्हणजे मी अजून ब्लॉगच नाही टाकला या रोडचा, तो भाग वेगळा, पण मी खूप वेळा शूट केलेला आहे. त्याच्यामुळे तर नको वाटत होतं की सेम रूट असणार, काय दाखवणार त्याच्यामध्ये. त्याच्यापेक्षा नको, म्हणून म्हटलं एकदा कात्रज टनल पास झाला की त्याच्यानंतर आपण रेकॉर्डिंग सुरू करू शकतो. कारण का त्याच्यानंतर लागणार आहे आपला सातारा, माझा सातारा, राजधानी सातारा. CNG ची गाडी आहे तरी त्याला एवढी पळवायची आहे. मी खेचतो आता जरा, खूप झालं. स्पीड वाढवल्यानंतर टक 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 आवाज यायला लागला. मी म्हटलं काय आहे, बघितलं तर मी स्ट्रॅपच नव्हता लावला, तो आता लावला. ही आली नदी, आता नीरा नदी. म्हणजे नीरा नदी आली याचा अर्थ आपण ऑलमोस्ट साताऱ्यामध्ये पोहोचत आलोय. तर शिरवळ आले की झालं. अरे इथे पण शिंदेवाडी, किती शिंदेवाडी आहेत. पुण्यात एक शिंदेवाडी होती एक होती. मला वाटतं पुण्यातल्या लोकांनी ना, पुणेकरांनी सगळी सातारची नावं घेतली, सातारच्या गावांची. त्याचं कारण आहे की माझ्या गावाचं नाव किंवा माझ्या गावाच्या आसपासच्या गावांची नावं सुद्धा पुण्यामध्ये आहेत, थोड्याफार फरकाने. म्हणजे फॉर एक्झाम्पल औंध आहे, लोणी आहे, विसापूर आहे. 9:30 वाजलेले आहेत आणि आता मी साताऱ्यात पोहोचलोय. म्हणजे एका ठिकाणी मी थोडासा कॉफी ब्रेक घेतला, तिथे थोडा टाइम स्पेंड केला. तसं तर आपल्या गाडीला म्हणजे कंटिन्युअस रनिंग करू शकतो, पण तरी सुद्धा म्हटलं तिला पण रेस्ट देऊया. इंजिन खूपच हीट होते. ऑल्दो जरी आपलं इंजिन लिक्विड कूल असलं तरी सुद्धा उन्हाचे दिवस आहेत, खूपच भयानक ऊन आहे. त्याच्यामुळे म्हटलं गाडीला थोडस थंड होऊ दे. बरं वाटलं जरा. झोप येत होती, रात्रभर मी झोपलोच नाही. झोपेन विचार केला. म्हणजे हे नेहमीच आहे, नवीन ना माझ्यासाठी. ज्या दिवशी राईड करायची असते त्याच्या आदल्या रात्री अजिबात झोप येत नाही, आणि खूप काय गोष्टी डोक्यामध्ये चाललेल्या असतात. म्हणजे काय करायचं, कुठे होल्ड करायचा, म्हणजे सर्व गोष्टी असतात. म्हणजे अर्थातच ज्या गोष्टी विचार केलेल्या असतात तशा प्लॅन नुसार होत नाही, तो भाग वेगळा, त्याच्यामुळे तो वगळा. पण गोष्टी डोक्यात चालत असतात रात्रभर, एवढं मात्र नक्की. आणि एक्साइटमेंट पण असते खूप, त्याच्यामुळे झोप नाही येत. अजून तिसरी गोष्ट एक असते की उठायला होईल की नाही लवकर सकाळी. जर नाही झालं तर लेट होईल वगैरे वगैरे, राईड कॅन्सल होईल. म्हणजे हे पण डोक्यात असतं. तर हे एक रिझन आहे झोप न लागण्याचं. तसंही मी अलार्म लावून ठेवतो, 4-4, 5-5 अलार्म लावून ठेवतो 10-10 मिनिटाला. म्हणजे 10-10 मिनिटाला मीच स्वतः लावतो, कारण का तसे 10 मिनिटानंतर ऑटोमॅटिक ते वाजतच असतात. हा, तर मी काय सांगत होतो, हा मध्येच आलो ना, त्याच्यामुळे थोडीशी लिंक तुटली. तर
मी झोपलो नाही रात्री आणि आता एकदम फ्रेश वाटतंय. पुण्यामध्ये असताना जरा डोळ्यावरती माझ्या झोप होती, म्हणजे कॉफी घेतली आणि आता ठीक आहे मी. आणि मुद्दामून हॉल्ट पण मी जास्त घेतला, अर्धा पाऊण तास मी तेच घेतलं. नाहीतर आतापर्यंत आपण ऑलमोस्ट गावाच्या जवळ असतो. आता टाइम झालेला आहे 9:42, म्हणजे 9:45 मी गावात असतो. पण ठीक आहे, 11 वाजता पोहोचलो तरी काय हरकत नाही, नो इश्यूज. आणि इम्रान हाशमीची गाणी लागलेली आहेत मस्त पैकी. 2007 इम्रान हाशमी आणि हिमेश रेशमिया डिओ. हो आवारा पण, अच्छा हा आवारा पणची गाणी लागले त्याच्यावरून आठवलं. म्हणजे कालच पोस्ट बघितली मी इम्रान हाशमीच्या इन्स्टाला, आवारा पण 2 येतोय 16 ऑगस्ट 2026. आणि आवारा पण हा माझा फेवरेट मूवी आहे, त्याच्यामुळे आवारा पण 2 हा मी बघणारच. म्हणजे तो बघितलाच पाहिजे. सेकंड पार्ट कसा आहे काय माहित नाही, पण तरी सुद्धा इम्रान हाशमी आहे, गाणी छान असतील वगैरे वगैरे. आणि आधीची जो काय मूवी आहे त्याची लेगेसी म्हणून बघू. त्याच्यामध्ये आय थिंक दिशा पाटणे आहे, दिशा पाटणे पटाने वॉट एव्हर इट विल बी, आय डोंट नो. अर्थ लागलेला आहे घाट. वेळे 8 किलोमीटर. अजून एक गाव आहे वेळे कामठी. हा सयाजी शिंदेचं ते गाव आहे वेळे कामठी. या ट्रकच्या आजूबाजूने चालायचं म्हणजे टेन्शनच येतं, पण ठीक आहे. आता मी घरी गेल्यानंतर टाइम बघेन, तर घाट संपलेला आहे अशा प्रकारे. गावातली लोक पाठीपुढे बघतच नाहीत, गाडी येते लेफ्ट राईट बघावं काय अजिबात नाही. आणि ट्रक कुठून यायला लागले बाबा. आता हा रोड आहे, मान्य आहे गावातला रोड आहे वगैरे ठीक आहे, पण तरी सुद्धा जास्त वर्दळ नसते त्या रोडवरती. पण अचानक आता जसा बायकोला खारुत आहे चल जा लवकर, लोक अचानक घुसतात अचानक. म्हणजे त्यांना समजत नाही, त्यांना असं वाटतं की अच्छा फक्त गावातलेच लोक या रोडवरून जाऊ शकतात असं वाटतं. म्हणजे असं मला वाटतं की लोकांना काय वाटतं ते डायरेक्ट घुसणार. एखादा जर असा स्पीडमध्ये असेल माझ्यासारखा तर येऊन डायरेक्ट पप्पीच घेणार त्यांचे. म्हणजे किती पॅनिक ब्रेकिंग करणार आहे तुम्ही, किंवा अगदी पुढे जेव्हा थांबलं तर काय ब्रेक करणार आहे, किंवा इंजिन ब्रेकिंग करा, ब्रेक दाबा, काही करा, तुमचा कपाळ मोक्ष ठरलेला आहे. आज मला निघायलाही लेट झाला आणि पोचायलाही. अर्थातच निघायला लेट झाला तर पोचायला लेट होणार. आणि त्याचं कारण असं की रात्रभर झोपलो नाही, पण तरी सुद्धा तयारी काय लवकर झाली नाही माझी. आंघोळ वगैरे हे ते सर्व, म्हणजे अगदी ऐन मोमेंटला पण खूप काही गोष्टी अशा राहिलेल्या असतात, नंतर त्या एक 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 लक्षात येतात. मग परत ते पूर्ण बॅग खोला, अरे बापरे हा पूर्णच कलडला एका साईडला, सांडायचा किती भरलाय तो. तर एक 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 गोष्ट आठवते की हे राहिलं ते राहिलं ते राहिलं, मग परत बॅग खोला, परत त्याच्यामध्ये टाका व्यवस्थित पॅक केलेले. तर हे असं 3-4 वेळा तरी होतच आणि त्याच्यामध्ये वेळ जातो आपला. भरपूर काय गोष्टी असतात असं जायचं असेल तर. हां, तुम्हाला असं आहे की फक्त माझ्या बॅग उचलायच्या, पॅक करायचे, बाईकवरती माझ्या बांधायचे आणि निघालो बस, दॅट्स इट. तसं असेल तर लवकर असू शकतो. हां, त्याच्यासाठी आंघोळ पण लवकर केली पाहिजे, पटापट आवरलं पाहिजे, जे काय माझ्याच्याने होत नाही. मी रात्रभर झोपलो नाही तरी सुद्धा उशीर व्हायचा तो झालाच. आणि इकडे पाठीमागे हे दिसत आहेत ते चंदनवंदन किल्ले आहेत, जे महाराजांनी बांधलेले किल्ले आहेत. म्हणजे ते कधी बांधलेत किल्ले महाराजांनी, जेव्हा अफजल खानाचा वध केला त्यांनी, त्याच्यानंतर 17 पासून पुढे, म्हणजे 17चाच भाग, मान, खटाव, कोरेगाव हा जो भाग आहे, हा भाग मग महाराज जिंकत गेले कंटिन्यू पूर्णपणे. मान, मसवड वगैरे हा पूर्ण भाग महाराज जिंकत गेले. आणि या भागामध्ये महाराजांनी किल्ले बांधलेले आहेत काय, ज्याच्यामध्ये एक हा आहे, त्याच्यानंतर वर्धनगड म्हणून आहे गाव, त्या गावाच्याच नावावरून त्या किल्ल्याला नाव आहे, किंवा किल्ल्याच्या नावावरून गावाचं नाव असेल माहित नाही मला. पण वर्धनगड नावाचा किल्ला आहे, तो पण महाराजांनीच बांधलेला आहे आणि महाराज स्वतः तिथे येऊन राहिलेले आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे भले किल्ला छोटा आहे, किंवा किल्लाही नाही बोलू शकत त्याला, गडकोट बोलू शकतो,
पण महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तो गड आहे, त्याच्यामुळं त्याचं महत्त्व रायगड किंवा राजगड किंवा आणखी प्रतापगड वगैरे अशा महत्त्वाच्या किल्ल्यांपेक्षा कमी नाही. चला, फक्त 2.5 किलोमीटर राहिलेलं आहे बाकी. आता 5-10 मिनिटात पोहोचतोय मी घरी. ओके, टर्न राईट, टर्न राईट. आपण गावामध्ये एंटर केलेलं आहे. टाइम काय झालाय? 11 बरोबर. टर्न राईट, देन टर्न राईट. अरे माहित आहे इथून पुढं, मला नको सांगू. हे ठेवून येतो, ठेवून येतोय. बाई काका आला बघ. ओळखलं का? कोणी ओळखलं का? ते गरम होतं म्हणून घातलंय. गावात हा, चष्मा, चष्मावरून ओळखलं. कॅमेला, कॅमेला तुला दाखवायला घातलाय. आमची प्लिसा कशी दिसते, वाव मस्त ले. काय करतो पोलीस मामा? विमानाने येत होतं का?